Hello everyone, welcome to Codex Lab Technologies and my YouTube channel Easy Programming with Aniket sir. आज आपण इनहेरिटन्सचा नेक्स्ट पार्ट बघतोय. प्रिव्हियस पार्टमध्ये आपण इनहेरिटन्स म्हणजे काय बघितलं होतं C++ मध्ये. तर व्हॉट इज इनहेरिटन्स, देन हाऊ मेनी टाईप्स, हे सगळं आपण त्यामध्ये डिस्कस केलं होतं. त्यातले पहिले जे दोन टाईप आहेत ते आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेले होते. पहिला जो टाईप होता तो सिंगल इनहेरिटन्स होता आणि दुसरा जो टाईप आहे त्याचं नाव होतं मल्टिपल इनहेरिटन्स. ओके. तर सिंगलमध्ये फक्त एकाच क्लासपासून फक्त एकच क्लास क्रिएट केला जातो, त्याला आपण सिंगल असं म्हणतोय. देन दुसरा जो टाईप होता त्याचं नाव होतं मल्टिपल, म्हणजे एकापेक्षा अनेक स्वतंत्र वेगवेगळे क्लासेस आहेत आणि त्या स्वतंत्र वेगवेगळ्या क्लासेसपासून मला एकच क्लास क्रिएट करायचा आहे, त्याला आपण मल्टिपल इनहेरिटन्स असं म्हणत होतो. तर आता तिसरा जो आपला पॉईंट आहे, आज आपण या लेक्चरमध्ये मल्टी लेवल इनहेरिटन्स कव्हर करणार आहोत. मल्टी लेवल इनहेरिटन्स कधी वापरायचा? ज्यावेळी मला सिक्वेन्शियल प्रोग्रामिंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, पहिल्या क्लासपासून दुसरा क्लास बनलेला आहे, सिक्वेन्शियली दुसऱ्या क्लासपासून तिसरा क्लास बनलेला आहे, त्याच पद्धतीने तिसऱ्यापासून चौथा क्लास बनलेला आहे. अशा वेळी मला या सिच्युएशनमध्ये मला मल्टी लेवल इनहेरिटन्स वापरावं लागतं. तर पर्टिक्युलर स्टुडंटचा जर मला टोटल मार्क्स कॅल्क्युलेट करायचे असतील सेपरेटली, त्याची ग्रेड कॅल्क्युलेट करायची असेल आणि त्या दोन क्लासचा रिझल्ट तिसऱ्या फायनल रिझल्टमध्ये शो करायचा असेल, तर आपण इथे काय वापरतोय? मल्टी लेवल वापरतोय. हे तर आपण मल्टी लेवलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके. सो डेफिनेशन आहे टू क्रिएट न्यू क्लास फ्रॉम अनदर डिराइव्ड ओल्ड क्लासेस. ठीक आहे. नवीन क्लास तयार करायचा आहे जो ऑलरेडी डिराइव्ड आहे. ठीक आहे, ऑलरेडी डिराइव्ड आहे. सो इथे माझा पहिला क्लास आहे टोटल मार्क्स, त्याच्यापासून मी नवीन दुसरा क्लास बनवला आहे ग्रेड नावाने, आणि ग्रेडपासून तिसरा क्लास तयार झालाय फायनल रिझल्ट. ठीक आहे. तर कोणताही क्लास बनवताना एक कॉमन सिंटॅक्स आपण काल डिस्कस केला होता की हाऊ टू क्रिएट क्लास अँड हाऊ टू कनेक्ट पर्टिक्युलर क्लास. क्लास कसा जोडायचा, म्हणजे एकापासून दुसरा क्लास कसा जोडायचा, त्याचा आपण सिंटॅक्स काल बघितला होता. तर त्याचा सिंटॅक्स आहे क्लास न्यू क्लास नेम कोलन पब्लिक ओल्ड क्लास नेम. अशा पद्धतीने आपण ते डिस्कशन केलं होतं. सो आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तीन क्लास मी घेतलेले आहेत एक्झाम्पलसाठी. पहिला माझा टोटल मार्क्स आहे. या टोटल मार्क्स क्लासपासून ग्रेड नावाचा क्लास तयार करायचा आहे आणि दुसरा क्लास माझ्याकडे ग्रेड आहे. त्या ग्रेडपासून मला फायनल रिझल्ट क्लास तयार करायचा आहे. ओके. सो आता ठीक आहे, याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे बघा. सिंटॅक्स काय? क्लास न्यू क्लास नेम कोलन पब्लिक ओल्ड क्लास नेम. सो आता यामध्ये मला एक्झाम्पल कसं आहे? टू क्रिएट टोटल मार्क्स क्लास. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे? टोटल मार्क्स नावाचं काय बनवायचं आहे? क्लास बनवायचं आहे. त्यानंतर टू क्रिएट ग्रेड क्लास फ्रॉम टोटल मार्क्स क्लास. ठीक आहे. तर आता ग्रेड क्लास जो आहे तो दुसरा क्लास आहे माझा. मगाशी आपण बघितलं माझा पहिला क्लास आहे टोटल मार्क्स, दुसरा आहे ग्रेड आणि तिसरा आहे फायनल रिझल्ट. सो आता इथे काय केलंय की सर्वात पहिल्यांदा मला टोटल मार्क्स नावाचा क्लास बनवायचा आहे. बघा इथे माऊसचा कर्सर आहे, टोटल मार्क्स नावाचा मला इथे क्लास बनवायचा आहे. त्याचबरोबर ग्रेड हा नवीन क्लास आहे, हा कोणापासून बनवायचा आहे? टोटल मार्क्स पासून बनवायचा आहे. देन माझा शेवटचा क्लास आहे फायनल रिझल्ट. ओके. फायनल रिझल्ट हा जो क्लास आहे हा कुणापासून बनवायचा आहे? मला ग्रेड पासून बनवायचा आहे, नॉट अ टोटल मार्क्स. ओके. सो टोटल मार्क्सचे प्रॉपर्टीज ग्रेडमध्ये आले, ग्रेडचे प्रॉपर्टीज फायनल रिझल्टमध्ये आले. सो आता मला क्लासमध्ये बनवताना ऑब्जेक्ट जो आहे तो मला फायनल रिझल्टचा बनवावा लागेल, कारण की फायनल रिझल्टमध्ये कोणाच्या प्रॉपर्टीज आहेत? ग्रेडच्या आहेत ॲज वेल ॲज टोटल मार्क्सच्या आहेत. ओके. कारण की फायनल रिझल्टमध्ये ग्रेडच्या प्रॉपर्टीज आल्या आणि ग्रेडमध्ये ऑलरेडी टोटलच्या प्रॉपर्टीज आहेत. ओके. टोटल मार्क्सचा पहिला क्लास आहे माझा. सो इझिली आपण हे फाइंड आउट करू शकतो. आता याच्यामध्ये मला प्रोग्राम आपण आता यामध्ये करून बघणार आहोत. तर प्रोग्राम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या डायरेक्ट विंडोवरती येऊया, प्रोग्राम विंडोवरती. तर प्रोग्राम विंडोवरती येण्या थोडंसं मी तुम्हाला टेक्स्ट एडिटरवरती नेऊन सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला हे क्लास बनवायचे आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा टोटल मार्क्स नावाचा मला क्लास बनवायचा आहे. टोटल मार्क्स याच्यापासून मला बनवायचा आहे ग्रेड आणि याच्यापासून मला बनवायचा आहे फायनल रिझल्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने मला तीन क्लास बनवायचे आहेत, टोटल मार्क्स, ग्रेड आणि फायनल रिझल्ट. ओके. सो डिपेंडन्सी आहे, टोटल मार्क्स याच्यापासून ग्रेड तयार झाला आहे आणि ग्रेडपासून फायनल रिझल्ट तयार झालेला आहे. सो आता क्लासेस आपण बनवायला सुरुवात करूया.
ओके, बघा आता यामध्ये न्यू फाईल आपण इथे घेतलेली आहे. न्यू फाईल घेतल्यानंतर इथे मी प्रोग्रामिंग विंडोमध्ये आलेलो आहे. प्रोग्रामिंग विंडोमध्ये आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण रेग्युलर प्रमाणे काय करतो, हेडर फाईल्स घेतो. iostream.h, iostream.h, then hash include conio.h, conio.h. पहिला क्लास बनवला मी टोटलचा. ठीक आहे, टोटल मार्क्स. याच्यामध्ये पब्लिक पब्लिक void get cout टोटल मार्क्स. ओके, याच्यामध्ये मी काही लिहिलेलं नाहीये, एक सिंपल सेंटेन्स टाकलंय, टोटल मार्क्स. ओके, सो आता इथे मी पहिला क्लास बनवून घेतलाय टोटल मार्क्सचा. आता मला टोटल मार्क्स पासून दुसरा क्लास बनवायचा आहे ग्रेड नावाचा. ओके, सो इथे क्लास न्यू क्लास नेम कोलन पब्लिक ओल्ड क्लास नेम. व्हॉट इज ओल्ड क्लास नेम? टोटल मार्क्स. टोटल मार्क्स इज अ ओल्ड क्लास नेम. नाउ public again void put then cout. याच्यामध्ये मी प्रिंट केलं ग्रेड क्लास. ओके, ग्रेड क्लास प्रिंट केलेला आहे. /n देतो जेणेकरून डेटा न्यू लाईनला प्रिंट होईल. आता याच्यानंतर हे झालं दुसरा क्लास. शेवटचा मला क्लास बनवायचा आहे. क्लास न्यू क्लास नेम फायनल फायनल रिझल्ट कोलन पब्लिक ओल्ड क्लास नेम. कधी लक्षात घ्या, ज्यावेळी आपण मल्टी लेवलचं प्रोग्रामिंग करतोय त्यावेळी त्याच्या अगोदरचा क्लास हा ओल्ड क्लास गृहीत धरायचा आहे. आता मी इथं नवीन क्लास माझा फायनल रिझल्ट आहे. मी इथे टोटल मार्क माझा ओल्ड क्लास नसणार आहे, माझा ओल्ड क्लास असणार आहे ग्रेड. टोटल मार्क्स पासून मी ग्रेड तयार केलाय आणि ग्रेड पासून मी फायनल रिझल्ट तयार करतोय. तर आता इथे आलं ग्रेड. ओके, याच्यामध्ये पब्लिक देन void set, याच्यामध्ये cout, इथे लिहिलं फायनल रिझल्ट. ओके, सो इथे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, 3 क्लास बनवून घेतलेले आहेत. आता 3 क्लास बनवल्यानंतर याचे ऑब्जेक्ट बनवावे लागतील. सेपरेट क्लासेसचे ऑब्जेक्ट न बनवता डायरेक्टली आपण कोणता ऑब्जेक्ट बनवतोय, शेवटच्या क्लासचा. कारण की फायनल रिझल्टमध्ये ऑटोमॅटिकली ग्रेडच्या प्रॉपर्टीज आहेत आणि ग्रेडमध्ये ऑटोमॅटिकली टोटल मार्क्सच्या प्रॉपर्टीज आहेत. सो आता इथे मी फायनल रिझल्ट पहिल्यांदा ऑब्जेक्ट बनवतोय, क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम एंडिंग विथ सेमिकोलन. फायनल रिझल्ट स्पेस एफ नावाने ऑब्जेक्ट बनवला. देन क्लिअर स्क्रीन अगेन एफ डॉट गेट फर्स्ट मेंबर फंक्शन कॉल केलं, एफ डॉट पुट सेकंड मेंबर फंक्शन कॉल केलं, एफ डॉट सेट थर्ड मेंबर फंक्शन कॉल केलं. देन अगेन गेट ch क्लोजिंग ऑफ प्रोग्राम. ओके, एफ हा जो ऑब्जेक्ट आहे तो फायनल रिझल्टचा आहे आणि फायनल रिझल्ट हा लास्ट क्लास आहे. ठीक आहे, तर प्रोग्राम कंपाईल करून बघूया. एरर 0 आलेला आहे. कंट्रोल F9 दाबलं, बघा टोटल मार्क्स ग्रेड क्लास आणि फायनल रिझल्ट अशा पद्धतीने हे तिन्ही मेंबर फंक्शन ऑटोमॅटिकली आणि इझिली कॉल झालेले आहेत. तर याचा अर्थ आपण अशा प्रकारे प्रोग्रामिंग हे करू शकतो. तर तिसरा आपला जो इनहेरिटन्स आहे तो इथे संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने हायरार्चिकल आणि हायब्रिड इनहेरिटन्स वर्किंगमध्ये असतात किंवा त्याचं कशा प्रकारे इम्प्लिमेंटेशन आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत आपण 3 इनहेरिटन्स कव्हर केलेले आहेत, सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, सो आता इथे हे झाल्यानंतर पुढचे 2 इनहेरिटन्स राहत आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जे आपले IT मध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचावी.